वेलकम बॅक. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं, नेक्स्ट लेक्चर तुम्हाला आन्सर रायटिंग स्किल्सवरती एक होणार आहे. तर याच व्हिडिओमध्ये आपण आज मेन्सचे आन्सर्स कसे लिहायचे ते आपण बघू. हे स्पेसिफिकली सिव्हिल इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी आहे. त्यांची मेन्स आता 16 मेला होणार आहे, तुम्हाला माहिती आहे. तर या मुलांसाठी की आन्सर्स कसे लिहायचे की ते अट्रॅक्टिव्ह वाटतील, प्लस ते जास्त क्लीन वाटतील चेक करणाऱ्याला, आणि प्लस ते आपल्याला पण फिजिबल पडेल की एक स्ट्रक्चर माइंडमध्ये असल्यावर आपल्याला आन्सर्स लिहायला एकदम इझी जातं. ठीक आहे, रादर दॅन गेटिंग कन्फ्यूज की तुम्ही हे आन्सर कसं लिहू, मी थेअरीचे आन्सर्स कसं लिहू, न्यूमेरिकल कसे लिहू. नाही, एकदा स्ट्रक्चर डोक्यात असेल तर खूप क्लॅरिटीने आन्सर लिहिता येतात, फास्ट लिहिता येतात, तुमचा टाईम वाचतो आणि तोच टाईम तुम्हाला दुसऱ्या क्वेश्चन्स द्यायला यूज होतो. त्यामुळे ते आज आपण नीट बघून घेऊयात. आणि तुमचे सगळे छोटे मोठे डाऊट्स, पेनपासून की पेन कोणत्या कलरचा वापरायचा, कोणता वापरायचा, तुमचे सगळे जनरल मिस्टेक्स, तुमचे जनरल डाऊट्स, मार्किंग कशी होते, टाईम मॅनेजमेंट कसं, म्हणजे कोणत्या क्वेश्चनला किती वेळ द्यायला पाहिजे, कॅल्क्युलेटरबद्दल तुमचा डाऊट, स्पेस मॅनेजमेंट की किती स्पेस आपल्याला भेटते वगैरे त्याच्याबद्दल, क्वेश्चन सिलेक्शनबद्दल, पेन अगेन सांगितलं असं, आय एस कोड वगैरे, हे सगळं आपण आज कवर करू या व्हिडिओमध्ये. तर एंडपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओनंतर तुम्हाला कोणत्याच व्हिडिओची गरज पडणार नाही ॲज फार ॲज आन्सर रायटिंग इज कन्सर्न. ठीक आहे, तर लेट्स गो. आणि तुम्हाला काही बोनस भेटणार आहे या व्हिडिओ थ्रू, की तुम्हाला आज मी टॉपर्सचे आन्सर्स दाखवणार आहे 2023च्या टॉपरचे. ठीक आहे, मी नाव डिस्क्लोज नाही करत आहे, पण त्यांच्या आन्सर्सचा सॅम्पल घेऊन तुम्हाला कळेल की ॲक्च्युलीमध्ये आन्सर्स कसे चांगले दिसतात आणि आउट ऑफ कसे भेटतात. ठीक आहे, आणि तुम्हाला एक आन्सर शीटचा एक सॅम्पल देईन मी. ठीक आहे, म्हणजे ॲक्च्युअल आन्सर बुकलेट जशी असते एम पी एस सीमध्ये, ती आन्सर बुकलेट मी तुम्हाला आज देईल पी डी एफच्या फॉर्मॅटमध्ये. आणि तुम्हाला जर पर्सनल रिकमेंडेशन्स हवे असतील, तुमच्या आन्सर्समध्ये इम्प्रूव्हमेंट कसे होतील हे तुम्हाला हवं असेल, तर व्हिडिओच्या एंडपर्यंत राहा, मी तुम्हाला त्याच्याबद्दलसुद्धा नीट सांगेन. ठीक आहे, तर मी एका दिवसाआधी एक व्हिडिओ टाकला होता आन्सर रायटिंगबद्दल, पेपर 1 आणि पेपर 2मध्ये आपण कसा अप्रोच करावा सिलेबसला, पेपरला नाही सिलेबसला. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळं नीट सांगितलं होतं की पी वाय क्यू कसे शोधायचे वगैरे, आणि त्याच्यानुसार आपलं प्रिपरेशन कसं करायचं. त्यासाठी तुम्ही मला मस्त प्रतिसाद दिलात त्या व्हिडिओला, त्याबद्दल थँक्यू. आणि तुमच्यात खूप असे जण आहेत की ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं आहे. ठीक आहे, तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, तुम्हालाच इन फ्युचर यूजफुल होईल. आणि याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तर व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही चॅनलला जाऊन जॉईन करून ठेवा, तिथं सगळे रिसोर्सेस तुम्हाला भेटतील. ठीक आहे, तर आपण जाऊया पुढे. एम पी एस सी सिव्हिल इंजिनिअरिंग मेन्स आन्सर रायटिंग स्ट्रॅटेजी. ठीक आहे, पहिले काही बेसिक गोष्टी इसेन्शियल, की तुम्ही इन्स्ट्रक्शन नीट वाचून घ्या. ठीक आहे, इन्स्ट्रक्शनमध्ये जे काय काय दिलं आहे, कंपल्सरी प्रश्न कोणते आहेत, कोणते सॉल्व करायचे असतात आणि कोणत्या सेक्शनमधून किती सॉल्व करायचे असतात, हे इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेलं असतं. वाटलं तर मी तुम्हाला एकदा क्विकली वाचून दाखवतो. हे बघा, हे इन्स्ट्रक्शनचं पेज आहे. ठीक आहे, टोटल 8 प्रश्न असणार तुमच्या क्वेश्चन बुकलेटमध्ये. त्याच्यापैकी तुम्हाला 5 सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, त्या 5मध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि 5 हे कंपल्सरी नेचरचे आहेत. ठीक आहे, हे 2 तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. 5पैकी 2 सॉल्व केलेत तुम्ही तर उरले किती, 3. तर ते 3 जे आहेत ते अटेम्प्ट करायचे आहेत ॲटलिस्ट 1 क्वेश्चन फ्रॉम इच सेक्शन. ए आणि बी हे 2 सेक्शन आहेत, तर यामधला ॲटलिस्ट एक आणि यामधला ॲटलिस्ट एक, आणि तिसरा तुम्ही डिसाईड करा कुठून सॉल्व करायचा तो. ठीक आहे, तुमचे जे रिस्पॉन्स आहेत ते सिरियल ऑर्डरमध्ये अटेम्प्ट केलेले असावेत, आणि जे पेजेस आहेत ते स्ट्रक ऑफ केलेले असावेत. म्हणजे काय, तुमचा हा पेज ब्लँक आहे तर अशी आडवी रेष मारायची, डायगोनली एक रेष मारून ते पेज स्ट्रक ऑफ करायचं. ऑल सब क्वेश्चन्स ऑफ द क्वेश्चन शाल बी अटेम्प्टेड टुगेदर. याचा अर्थ काय, क्वेश्चन नंबर 1 अटेम्प्ट करता तुम्ही, तर त्याच्यातला ए बी सी डी ई एफ हे जे आहेत सब क्वेश्चन्स, हे एकत्र सॉल्व करायचे आहेत. म्हणजे असं नाही की मी क्वेश्चन 1चा इथं ए सॉल्व केला, त्याच्यानंतर मी क्वेश्चन 2चा बी सॉल्व केला, नंतर परत क्वेश्चन 1चा ए सॉल्व केला, किंवा क्वेश्चन 1चा बी सॉल्व केला, असं नाही चालणार. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 1 उचलला आहे तर त्यातले सगळे एकत्र सॉल्व करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, ते नंतर काउंट होणार नाहीत. वाटेल तर तुम्ही पेज रिकामं सोडा, नंतर ते स्ट्रक करता येईल पेज. ठीक आहे, पण मिक्स करू नका, खिचडी बनवू नका. ठीक आहे, नंतर काय आहे, हा तेच पेज ब्लँक ठेवायचं, क्लिअरली स्ट्रक ऑफ करायचं. अज्युम सुटेबल डेटा इफ नेसेसरी, इंडिकेट द सेम क्लिअरली. म्हणजे तेच की जर तुम्ही एखादं अजम्पशन घेता तर अजम्पशन नीट लिहून घ्यायचं. तुम्ही एखादा सिम्बॉल वापरता, समजा एस, ते एस म्हणजे काय, स्पेसिंग आहे की काय आहे, हे नीट मेन्शन करायचं. ठीक आहे, नीट स्केचेस
म्हणजे तेच डायग्राम नीट ड्रॉ करायची, क्लीन करायची ड्रॉ. कॅल्क्युलेटरबद्दल बोलू तर हे 2 कॅल्क्युलेटर आहेत जी की तुम्ही यूज करू शकता. मी कॅसिओचे मुद्दामून टाकलेत कारण की हे खूप फेमस आहेत आणि इझिली अवेलेबल असतात. तर त्यामुळे हे बघा, हे FX991ES आणि हे 991CW. ठीक आहे, हे दोन्ही नॉन प्रोग्रामेबल आहेत. हे दोन्ही तुम्ही यूज करू शकता. हे थोडंसं महाग आहे आणि प्लस याच्यामध्ये खूप असे अननेसेसरी फंक्शन्स आहेत जे आपल्याला यूज नाही करायचे असतात. ठीक आहे, युजलेस आहेत. आणि याच्यामध्ये लिमिटेड फंक्शन्स आहेत जे की आपल्याला चांगले आहेत यूज करण्यासाठी, इझी टू ऑपरेट आहे. तर मग मी सजेस्ट करेन तुम्ही हे वालं घ्या. आणि तुमच्याकडे कोणतं जुनं कॅल्क्युलेटर असेल तर त्यामध्ये तुम्ही एक चेक करा गोष्ट की त्याच्यामध्ये सॉल्व आणि कॅल्क्युलेटचं फंक्शन आहे का. ठीक आहे, खूप कॅल्क्युलेटरमध्ये हे नसतं आणि खूप कॅल्क्युलेटरमध्ये हे सुद्धा नसतं, डिव्हिजनचं फंक्शन. तर हे 2 फंक्शन चेक करून घ्या. जर हे 2 फंक्शन्स असतील तर ते कॅल्क्युलेटर तुम्ही इझिली यूज करू शकता, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, तर आपलं मेन PDF कडे की आता परत इन्स्ट्रक्शन झालं तुम्हाला नीट क्लिअर. इन पेपरचं नेचर लक्षात घ्या, पेपर 2 आणि पेपर 1. ठीक आहे, पेपर 2 आणि पेपर 1चं नेचर काय. पेपर 1 जो आहे हा पूर्ण न्यूमेरिकल बेस आहे, पेपर 2 जो आहे पूर्ण थेअरिक बेस आहे. ठीक आहे, हे एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे. पेपर न्यूमेरिकल अटेम्प्ट करताना थेअरी अटेम्प्ट करताना खूप वास्ट डिफरन्स आहे आन्सर रायटिंगमध्ये. तर ते आपण पुढे डिस्कस करूयात. ठीक आहे, आय एस कोड तुम्हाला भेटतो की नाही हा तुमचा मोठा प्रश्न आहे. सिम्पल आन्सर, नाही भेटत. ठीक आहे, जो आय एस कोडमधून जो डेटा तुम्हाला लागणार आहे डिझायनिंगचे क्वेश्चन सॉल्व करायला किंवा दुसरं काही, तर ते चार्ट तुम्हाला देतील, त्यामधून तुम्ही एक्स्ट्रापोलेट करून तुम्हाला पाहिजे ते व्हॅल्यूज डिराईव्ह करून घ्यायच्या. ठीक आहे, आय एस कोड भेटणार नाही. कॅल्क्युलेटरबद्दल मी सांगितलं. प्लस आता पेनबद्दल बोलूयात. पेन कोणता वापरायचा, ब्लॅक बॉल पेन. त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की ब्लॅक बॉल पेन यूज करायचा. ठीक आहे, तुम्ही म्हणजे ब्लॅकच असावा असं कंपल्सरी नाही आहे, कारण की ज्यांनी ब्ल्यू पेन यूज केला होता त्यांचेसुद्धा पेपर चेक झाले होते 23ला पण आणि 24ला पण. तर इम्पॉर्टंट काय आहे, ब्लॅक असला तर चांगलं आहे, ब्ल्यू असला चालून जाईल, पण तो कंपल्सरी बॉल पाहिजे, तो जेल पेन नाही. ठीक आहे, बॉल पेनच घेऊन जायचा. ब्लॅकच घेऊन जा प्रेफरेबली, आणि ब्ल्यूसुद्धा चालून जातो, असं कंपल्सरी नाही आहे. ठीक आहे, तर पेनबद्दल सांगायचं झालं तर हे बघा, हा पेन आहे जो मी सजेस्ट करतो. हा सेलो ग्रिपरचा ब्लॅक व्हर्जन आहे आणि एक हा आहे सेलोचाच आहे, पेपर सॉफ्ट ब्लॅक. हे 2 पेन आहेत जे मी जनरली सजेस्ट करतो, कारण की याची नीप खूप बारीक असते आणि हे शाई फेकत नाहीत जास्त बाहेर. ठीक आहे, रादर दॅन तुम्ही बघा हे पेन यूज करता ना लेक्सी आणि हा ऑक्सचा पेन, हे खूप फेमस होत चाललं आहे. तर हे नको यूज करू, यांची शाई खूप सांडते निपमधून आणि थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे ते. कारण की तुमचे कसं आन्सर्स एक तर डिजिटल चेक होणार, तुम्ही आन्सर लिहिलं आणि त्याच्या दुसऱ्या पानावर जर ते उमटलं तर मग ते स्कॅन होणार, झेरॉक्स होणार, म्हणजे किती म्हणजे ते खूप प्रॉब्लेम होऊ शकतो मॉडरेटरला आणि एक्झामिनरला चेक करताना. त्यामुळे तुम्ही बारीक निपवाले पेन यूज करा. हा, आणि हे 2 मी सजेस्ट केलेत, हे 2 पेन यूज करा, तुम्हाला खूप हेल्प होऊन जाईल. ठीक आहे, पेनबद्दल झालं. तुमच्या जी आन्सर बुकलेट भेटते MPSCकडून, त्यामध्ये 52 पेजेस असतात, 52 पेजेस त्या बुकलेटमध्ये, विच आर इनफ. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही असं नको करू की मी जागा वाचवतो बाबा, एकाच पेजवर 2-2 क्वेश्चन लिहितो. नाही, जागा तुम्हाला खूप आहे. 52 पेजेस म्हणजे तुम्ही किती पण सुटसुटीत लिहिलं तरी तुमचे 52 पेजेस भरत नाही. जनरली हार्ड 30 पेजेसपर्यंत पेपर संपतो तुमचा. ठीक आहे, त्यामुळे असं नाही की जागा कमी आहे. ठीक आहे, पण जेव्हा तुम्हाला बुकलेट भेटेल, आन्सर बुकलेट, सगळ्यात पहिले चेक करायचं की त्याचे जे स्टिचिंग आहे ती स्टिचिंग नीट आहे का, स्टिचिंग चेक करून घ्यायची. ठीक आहे, आता स्टिचिंग असेल की स्टॅपलर असेल माहिती नाही, पण जर स्टिचिंग असेल तर ते स्टिचिंग नीट आहे की नाही ते चेक करून घ्यायचं, प्रत्येक पेज बाय पेज तरी ॲटलिस्ट. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला सप्लिमेंटरी भेटत नाही. सप्लिमेंटरी पेजेस आणि सप्लिमेंट्स तुम्हाला भेटत नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि सॅम्पल कॉपी जसं मी बोललो होतो मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, ती तुम्ही चेक करा, प्रिंट मारा, त्याच्यावर आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करा. किमान काही दिवस उरले तर ते तुम्ही प्रॉपर त्या फॉर्मॅटमध्ये प्रॅक्टिस केली तर अजून फायदा होईल. ठीक आहे, आता नीट बघूयात आपण पेपर 1बद्दल डिटेलमध्ये. तर क्लीन मार्जिन्स ठेवणं गरजेचं आहे. मी आता तुम्हाला दाखवतो की मला काय म्हणायचं आहे. हे बघा, तर हे बघा,
ही तुमची अशी बुकलेट असणार आहे. ठीक आहे. इथं हे या स्पेसमध्ये तुम्हाला काहीच लिहायचं नाही आहे. ही सगळी स्पेस आहे ती एक्झामिनरसाठी असणार आहे, मॉडरेटरसाठी असणार आहे. तर त्यामध्ये तुम्ही चुकून पण काही लिहू नका या स्पेसमध्ये. ठीक आहे. ही सगळी स्पेस जी आहे ही सगळी मॉडरेटर आणि एक्झामिनरसाठी आहे. तुमचा फक्त हा स्पेस जो आहे एवढा हा तुमच्यासाठी आहे. ठीक आहे. आता मी काय म्हटलं, मार्जिन सोडायची. तर जवळपास एवढी एवढी मार्जिन तुम्ही सोडायची वरून खालून. ठीक आहे. या स्पेसमध्ये तुम्ही काहीच लिहायचं नाही. यावाला तुम्हाला पूर्ण तुमचा आन्सर या बॉक्समध्ये बसवायचा आहे. यावाला ह्या जेवढा स्पेस आहे याच्यात तुमचा आन्सर आला पाहिजे. ठीक आहे. पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा की तुम्ही क्वेश्चन नंबर 1 इथं टाकला तर त्याच्यातला ए किंवा बी किंवा सी त्याच्यातला सब क्वेश्चन हा इथं न लिहिता याच्या खाली लिहायचा. परत सांगू, क्वेश्चन नंबरचा सब क्वेश्चन त्याच्या पुढे न लिहिता त्याच्या खाली लिहायचा. या लाईनमध्ये लिहायचं, या लाईनमध्ये. ठीक आहे ना. कारण की काय होतं, तुम्ही कारण की आता समजा मी इथं ए लिहिला मी आणि मला याच्या आतमध्ये पॉईंट लिहायच्यात समजा थिअरीचा, तर मी याच्यात परत एक लिहिणार, हे 2, हे 3. त्यामुळे हे कन्फ्यूज होणार ना मॉडरेटरला चेक करताना की नक्की यांनी लिहिलं आहे काय. त्यामुळे हा इथं न लिहिता इथं लिहायचं सब पॉईंट. क्लिअर. ठीक आहे. मार्जिन लक्षात आलं. मार्जिन सोडून कसं लिहायचं. पुढच्या पॉईंटला जाऊया आपण की गिवन डेटा नीट लिहायचा. गिवन डेटाला तुम्हाला मार्क्स भेटणार नाहीत. ठीक आहे. पण ते तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी आणि चेक करणाऱ्यालासुद्धा ते बरं वाटतं की यांनी गिवन डेटा लिहिला आहे. ठीक आहे. तर तुम्ही गिवन डेटा लिहायचा आणि त्याच्यानंतर न्यूमेरिकल सॉल्व करायचं. ठीक आहे. गिवन डेटा कंपल्सरी आहे. आणि गिवन डेटामध्येच तुम्ही डिफाईन करा की तुमचा तुम्ही जे शॉर्ट फॉर्म वापरणार आहेत पी किंवा ए किंवा ई त्याचा अर्थ काय असणार आहे. पी इज इक्वल टू लोड इंटेन्सिटी लिहायचं, ए इज इक्वल टू क्रॉस सेक्शन एरिया, ई इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, हे असं लिहायचं स्पेसिफिकली. ठीक आहे. थोडं कर्सिव्हमध्ये लिहा, रफ लिहा, पण लिहा. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचे मार्क्स वाढतील असं नाही, पण कट होणार नाहीत. ॲटलिस्ट तुम्ही एक्झामिनरला चान्स देत नाही आहे तुम्ही कट मार्क्स करायचा. ठीक आहे ना. तर हेडिंग टू इच स्टेप, जेव्हा तुम्ही आता हे छोट्या क्वेश्चनसाठी नाही आहे, जेव्हा तुम्ही मोठे डिझायनिंगचे क्वेश्चन सॉल्व करा, डिझायनिंग बीम डिझाईन करता सपोज तुम्ही, तर त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेपला एक हेडिंग असते की फाइंडिंग रिक्वायर्ड, डेप्थ फाइंडिंग रिक्वायर्ड, रेन्फोर्समेंट, रेन्फोर्समेंट चेक वगैरे हे जे आहेत ह्या छोटे छोटे हेडिंग्स आहेत. ह्या हेडिंग्स तुम्ही द्यायचे आहेत. ठीक आहे. पुढचा पॉईंट काय, कन्क्लुजन आहे ते बॉक्समध्ये लिहायचं. ठीक आहे. आता समज डिझायनिंगचाच मी एक्झाम्पल घेतो. समजा तुम्ही डिझाईन करून झालं तुमचा, तुम्ही रेन्फोर्समेंट फाइंड केले, शेवटी डायग्राम काढली, हे इथं रेन्फोर्समेंट दाखवलं. इथं तुम्ही कन्क्लुजनमध्ये असं लिहायचं की टेन्शन झोनमध्ये हे रेन्फोर्समेंट द्यायचं, कंप्रेशन झोनमध्ये हे रेन्फोर्समेंट आहे. हे स्पेसिफिकली तुम्ही लिहा, समअप करा शेवटी तुमचा आन्सर. ठीक आहे. किंवा तुम्हाला समजा अजून एक क्वेश्चन आलं की तुम्ही चेंज इन लेंथ सांगा, तर तुम्ही फाइंड केलं समजा पी एल अपॉन एचा यूज करून, आणि शेवटी फक्त असं नाही लिहून ठेवायचं पी एल अपॉन ए इज इक्वल टू ए आणि बॉक्स दिला करून. नाही, चेंज इन लेंथ ड्यू टू लोड इंटेन्सिटी दिस इज दिस आणि त्याला बॉक्स करा. कळलं. टाईम कन्झ्युमिंग वाटू शकतो तुम्हाला, पण याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, एक्झामिनरला मार्क्स कट करण्याचा स्कोप कमी होतो. ठीक आहे. तर याच्याने तुमची हेल्प होईल. ड्रॉ नीट अँड क्लीन डायग्राम्स नीट काढा. जेव्हा तुम्ही एस एफ डी बी एम डी काढता तेव्हा ती खूप क्लीन काढा, कारण की एस एफ डी बी एम डीला मार्क आहेत. ठीक आहे. त्याच्या कॅल्क्युलेशनला मार्क नाही आहेत तुम्हाला. ती जी एस एफ डी आणि बी एम डी काढणार तुम्ही त्याला मार्क आहेत. फॉर एक्झाम्पल मी इथं दाखवतो तुम्हाला की समजा एस एफ डी बी एम डीचा क्वेश्चन आहे, तर तुम्ही जेव्हा क्वेश्चन सुरू कराल ना तेव्हा इथं त्याची डायग्राम काढा. समजा इथं बीम दिला आहे, इथं असं काही बीम आहे, इथं असं यू डी एल आहे आणि यू डी एल दिलं आहे आणि प्लस इथं कुठेतरी पॉईंट लोड दिला आहे एक्स्ट्रा. तर याची जेव्हा तुम्ही एस एफ डी काढाल तर तुम्ही काय करा, एस एफ डी बी एम डीच्या क्वेश्चन्सला एवढी स्पेस ठेवून चला, एवढी स्पेस रिकामी, आणि इथून कॅल्क्युलेशन सुरू करा. जेव्हा तुमचे सपोर्ट रिॲक्शन वगैरे काढून होतील, शेअर फोर्स वगैरे काढून होईल, त्यानंतर इथं परत ही एक्सटेंड करून इथंच एस एफ डी आणि इथंच बी एम डी काढून घ्या त्याचं जे काय असेल ते, आणि हॅच करा. ठीक आहे. यांनी काय होईल, एक्झामिनर पहिले हे बघेल, हे बरोबर असेल
तर त्याच्या सबकॉन्शियसमधील की बा कॅल्क्युलेशन तर करेक्ट असणारच आहे ना. तर मग तो जास्त डिटेलिंगने चेक करणार नाही. इच्छा तर त्याला कळून जाईल की यांनी आन्सर बरोबर दिलं की चुकीचं दिलं. कळलं? हे काही छोटे छोटे टेक्निक्स आहेत ज्या तुम्हाला यूज करायचे आहेत आणि एवढं काही मोठी गोष्ट पण नाही, थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे फक्त. ठीक आहे. आणि जेव्हा आता हे बघा टायटल द्या प्रत्येक याला डायग्रामला. तुम्ही एस एफ डी काढले तर खाली लिहा एस एफ डी काढले म्हणून, बी एम डी काढले तर बी एम डी असं लिहा खाली. ठीक आहे. असं त्याच्या एक्झामिनीवर सोडू नका की तू ओळख काय लिहिलं आहे, असं नाही. आपण स्वतःच सांगायचं की हे 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 आहे. ठीक आहे. आणि नेम ऑफ कॉम्पोनंट्स, आता हे पेपर 2साठी आहे खरं तर, की तुम्हाला समजा असं एखादी डायग्राम विचारले रॅपिड सँड फिल्टर, तर तुम्ही रॅपिड सँड फिल्टर काढायला त्याच्या कॉम्पोनंट्सचं नाव द्या की हे याला हे म्हणतात, याला टॉगल म्हणतात, त्याला नोझल म्हणतात, याला ओपनिंग म्हणतात, असं प्रॉपर ॲरो दाखवून त्याचे कॉम्पोनंट्सचे नावं द्यायचे. ठीक आहे. हे खूप बेसिक सांगितलं मी, पण काही गरजेच्या असतात गोष्टी सांगणं. आता पेपर 2बद्दल बोलूयात. ठीक आहे. पेपर 2मध्ये हँडरायटिंग डिसेंट हवे. पेपर 2मध्ये हँडरायटिंग फक्त रीडेबल असून चालणार नाही, थोडीशी चांगली पाहिजे. ठीक आहे. थोडी सुटसुटीत पाहिजे, थोडी नीट म्हणजे वाचता येईल प्लस थोडीशी चांगली. ठीक आहे. त्याचे मार्क्स भेटतात तुम्हाला, मी दाखवीन आता. एक कॅन्डिडेट आहेत 2023चे ज्यांना 116 मार्क आहेत पेपर 2मध्ये. ठीक आहे. त्यांचे आन्सर्स दाखवीन मी आता तुम्हाला. डेटा डेन्सिटी, आता हे बघा, कमी शब्दात जास्त तुम्हाला कसं डेटा देता येईल याचा प्रयत्न करा, रादर दॅन लिहून ठेवले फक्त एखादी कोणती नॉवेल लिहिल्यासारखं नाही. कमी वर्ड्समध्ये असं असं लिहायचं, ॲरो दाखवायचं, हे अशासाठी, हे त्यासाठी, ट्री डायग्राम वगैरे काढून, फ्लो चार्ट वगैरे काढून थोडंसं इनोव्हेटिव्ह करून तुम्ही डेटा देण्याचा प्रयत्न करा. यांनी काय होईल, टाईम वाचेल. आता एखादी डायग्राम काढतो तेव्हा आपला स्पेस पण प्रॉपर ऑक्युपाईड होतो आणि सुटसुटीत पण वाटतं. तर त्याच्या एक्झामिनरचे एफर्ट थोडे कमी करा, तुम्हाला मार्क्स इझिली देऊन देईल तो. आणि तुमचे आन्सर्स आहेत ना ते अप टू द पॉईंट पाहिजेत. ठीक आहे. आता समजा परत एक्झाम्पल द्यायचं झालं की समजा तुम्हाला विचारलं आहे हे समजा रॅपिड सँड फिल्टरचं विचार आहे तुम्हाला, ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस, पण तुम्हाला फक्त स्लो सँड फिल्टरचंच पाठ आहे, तुम्ही तेवढंच वाचून आलात. तुम्ही असं मग ते असं फालतू नाही लिहित बसायचं की रॅपिड सँड फिल्टर इज लेस इकॉनॉमिकल दॅन स्लो सँड फिल्टर वगैरे, असं जे विचारलं आहे तेच लिहायचं. ठीक आहे. बाकीचा डेटा तसाही ते तुम्हाला तुमचे मार्क्स कट करणार आहेत. अननेसेसरी डेटाला मार्क्स देत नाहीत, कॉलेज नाही येते. अननेसेसरी डेटा लिहिलात मार्क्स तुमचे उलट त्याच्यामुळे दुसऱ्या प्रश्नांवर इफेक्ट पडतो, ते मग ते तिथून मार्क्स रिडक्शन सुरू होतं मग आपलं, कारण की इम्प्रेशन चुकीचं पडलं आहे. ठीक आहे. त्यामुळे अप टू द पॉईंट लिहा, नसेल तर नका लिहू. अननेसेसरी डेटा, रिलेव्हंट डेटा तरी लिहून या ॲटलिस्ट. इररिलेव्हंट तर लिहू पण नका मी म्हणेन. स्पेसिंग, एक लाईन सोडायची. एक पॉईंट लिहिला, पॉईंट नंबर 1, पॉईंट नंबर 2, याच्यामध्ये एक लाईन सोडायची आणि जी इम्पॉर्टंट लाईन आहे त्याला अंडरलाईन करायचं. इम्पॉर्टंट कोणते तुमचे वर्ड्स असतील त्याला अंडरलाईन करायचं प्रॉपर, आणि एक लाईन सोडायची, हे लक्षात ठेवा. आणि वेटेज आता बघूयात. आता 8 मार्काचा जो प्रश्न आहे त्याला 1 पेज आन्सर लिहायचं, 1 पेज भरून. जे 10 मार्काचं आहे त्याला 2 पेजेस, आणि 15 मार्काचं त्याला 3 पेजेस. हे रफली आहे, असं कंपल्सरी नाही. तुमचं समजा 3 पेजेसच्या ऐवजी 2.5 पेज झाला किंवा 3.5 पेजेस झाला, फाईन, काहीच प्रॉब्लेम नाही. मी जनरली सांगतो की एवढं असावं. ठीक आहे. आणि जे तुम्ही थिअरी पॉईंट्स लिहिणार आहेत तर त्या प्रत्येक 2 पॉईंटला 1 मार्क अलॉट होतो. हे जरा जास्त काय म्हणतात, रिपीटेडली ऑब्झर्व झालेला फॅक्टर, की तुम्ही 2 पॉईंट लिहिलेत त्याला 1 मार्क अलॉट होणार. ठीक आहे. तर तुम्ही लक्षात घ्या, समजा 8 मार्काचा प्रश्न आहे आणि थेअरी आहे, प्युअर थेअरी, तर तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे तुम्ही 15 ते 16 पॉईंट्स त्याच्यात लिहिणं. ठीक आहे. तर ह्या काही जनरल गोष्टी कन्क्लूड कराल तुम्ही आपल्या पेपर 2मध्ये सुद्धा, तेव्हा प्रॉपर कन्क्ल्युजन लिहा. ठीक आहे. समजा तुम्हाला विचारलं आहे पेपर 2मध्ये एन्व्हायरमेंट रिलेटेड एखादा प्रश्न आहे की एअर पोल्युशनवरती, असा एखादा काहीतरी प्रश्न आला थिअरीचा, तर कन्क्ल्युजनमध्ये लिहायचं तुम्ही प्रॉपर की हे 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 साईड इफेक्ट आहेत एअर पोल्युशनचे आणि असे कंट्रोल करू शकतो, असं प्रॉपर एक कन्क्लुडिंग स्टेटमेंट द्या. ठीक आहे. तर यांनी थोडेसे मार्क्स वाढले तर अजून चांगलं. काही कॉमन मिस्टेक्स जे पहिल्यांदा अटेम्प्ट करणार आहेत ते करतात. ठीक आहे. जे स्किप करण्यासारखे क्वेश्चन्स आहेत ते स्किप करा तुम्ही तिथं.
ठीक आहे. जर तुम्हाला कळतं की हा 15 मार्कचा एक सोलो प्रश्न आहे, जो की माझा टाईम घेतो आहे जवळपास 20 ते 30 मिनटं, आणि 2 8 मार्काचे प्रश्न असे जे मी सॉल्व करू शकतो, तर मग हे 2 करा ना तुम्ही. याच्या मागे कशाला लागतं आहे? इगो वॉर नाही ठेवायची. ठीक आहे. जे जमत आहेत पटापट करून घ्यायचे. जे प्रश्न तुम्हाला वाटतात की मला येईल पण मला वेळ लागेल, त्यासाठी थोडासा स्पेस ठेवून द्यायचा. कारण की तुम्हाला नंतर अपॉर्च्युनिटी आहे त्या पेजेसला स्ट्रक डाऊन करायची, हे डायगोनली हे करून. ठीक आहे ना. तर तुम्ही स्किप करायला शिका. तसंही तुमचा हे बघा इथं लिहिलं आहे मी की 200 मार्काचा क्वेश्चन पेपर अटेम्प्ट अख्खा नाही करायचा आपल्याला. पेपर 1 पण नाही, पेपर 2 पण नाही. 170 180पर्यंत अटेम्प्ट असावा. पूर्ण अटेम्प्ट होत नाही. ठीक आहे. तर ट्राय पण करू नका. काही क्वेश्चन स्किप करायचे असतातच. आता एक थोडंसं चीट कोड आहे हा, की पेपर 1साठी तुम्ही लिमिटेड अटेम्प्ट ठेवा पण हाय ॲक्युरेसी ठेवा, आणि पेपर 2साठी तुम्ही मॅक्सिमम अटेम्प्ट करायला बघा. ॲक्युरेसी थोडीशी कमी झाली तरी चालेल. आता पेपर 2मध्ये ॲक्युरेसी काय असते, तुम्हाला थेअरीचा प्रश्न विचारला आहे तर तुम्ही त्याच्याबद्दल लिहिता, पण तुम्हाला समजा वाटलं की आता मला कमी पॉईंट्स माहिती आहेत, तर तुम्ही थोडंसं कम्पॅरेटिव्ह स्टेटमेंट लिहिले, थोडे जेनेरिक स्टेटमेंट लिहिले, तर मग चालून जातं. मग त्याला ॲक्युरेसी कमी करणं म्हणतात. पण मग पेपर 2मध्ये अटेम्प्ट हाय असला पाहिजे. डिस्कार्ड क्रॉसआउट, हां ते मी सांगितलं की समजा पेज रिकामा आहे तुमचा, तर एक अशी डायगोनल लाईन मारून ते पेज स्ट्रक डाऊन करायचं. डू नॉट यूज शॉर्ट फॉर्म्स विदाउट डिफायनिंग देम फर्स्ट. जसं की समजा तुम्ही लिहिताय AST. आता AST खूप कॉमन माहिती आहे की AST म्हणजे रेन्फोर्समेंटचा एरिया. तर तरी पण तुम्ही लिहायचं की AST इन टेन्शन किंवा AST इन कम्प्रेशन, असं प्रॉपर त्याचा अर्थ लावून द्यायचा आणि नंतर मग ते यूज करायचं. ठीक आहे. यूज पेन फॉर टेक्स्ट, अवॉइड पेन्सिल. पेन्सिल अवॉइड करा. तुम्ही पेन्सिल यूज करू शकता हॅचिंगसाठी. जे तुम्ही SFD BMD ड्रॉ कराल तर त्याच्या हॅचिंगसाठी तुम्ही पेन्सिल यूज करा. पण तुमच्या डायग्रामसाठी पेन्सिल यूज करू नका. तुमच्या डायग्रामसाठी पेन्सिल यूज करू नका. डायग्राम पेनानेच काढा. ठीक आहे. किती पण खराब येत असेल तरी पण पेनानेच डायग्राम काढा, पेन्सिलने डायग्राम काढायची नाही स्ट्रिक्टली. ठीक आहे. अवॉइड सर्क्युलर बबल्स फॉर हायलायटिंग, यूज रेक्टँगल बॉक्सेस. हां, जेव्हा आता मी सांगितलं ना मला की कन्क्ल्युजनमध्ये तुम्ही जेव्हा एखादा आन्सर लिहाल त्याला बॉक्स करा, असा सर्कल करू नका. सर्कल करायचं नाही, प्रॉपर असा स्क्वेअर करायचा. ठीक आहे. सर्कल केल्यावर ते एक्झामिनरला वाटतं की हे चुकलं की काय, म्हणजे त्यांना सवय असते ना असं गोल करायची, तर टाळा, बॉक्सेस करायचे. आणि आता काही बेसिक गोष्टी आहेत. सगळे सब क्वेश्चन्स आपण एका मेन क्वेश्चनमध्ये एकत्र सॉल्व करायचे. जे मी पहिले सांगितलं, जे नेसेसरी चेक्स आहेत डिझाईनच्या क्वेश्चन्समध्ये ते पण सॉल्व करायचे सांगितलं. डू नॉट राईट एनी रिलिजियस सिम्बॉल्स, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आपल्याला सवय असते की पेपर असा असेल इथं वरती मग असं श्री लिहायचं आहे ना, हे नाही करायचं, याने पेनल्टी लागते. ठीक आहे. आता आपण टॉपर्सचे आन्सर्स बघूयात. त्याच्यानंतर आपल्याला कळेल की आन्सर्स अजून म्हणजे कसे इम्प्रूव्ह करायचे. ठीक आहे. मी तुम्हाला पटकन आन्सर्स दाखवतो. हे बघा, हे ओरिजिनल MPSCमध्ये लिहिलेले आन्सर्स आहेत. तर हे बघा, जसं मी सांगत होतो, एक एक विजिबल मार्जिन दोन्ही साईडने सोडले. ठीक आहे. एक वरून थोडीशी मार्जिन, ही मार्जिन सोडले, ही मार्जिन सोडले थोडीशी, आणि ही मार्जिन सोडले. ठीक आहे. जसं मी सांगितलं होतं प्रत्येक प्रश्नामध्ये थोडी मार्जिन इकडून, थोडी मार्जिन इथून, थोडी वरून. करेक्ट आन्सर आहे. त्याला बॉक्स केलं आहे प्रॉपर. 8 पैकी 8 मार्क्स. ठीक आहे. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, युनिट्स लिहायला विसरायचं नाही. कोणते पण छोटे आन्सर्स असतील आन्सर्सच्या आत क्वेश्चनच्या आतमध्ये, तर त्याची युनिट्स लिहायला विसरायचं नाही. ठीक आहे. हे फायनल आन्सरचे युनिट, पण जे छोटे आन्सर्स असतात आत क्वेश्चनच्या आतमध्ये त्याचे युनिटसुद्धा लिहून द्यायचे. ठीक आहे. आणि जे पेज तुमचं रिकामं राहील एक लाईन मारून त्या स्ट्रक ऑफ. ठीक आहे. परत यामध्ये बघा, हे मुवमेंट डिस्ट्रीब्युशन नाही, कोणता हा, हां याचं SFD BMD क्वेश्चन आहे.
कंटिन्युअस बीमचा हे बघा, जरी तुमचं मुवमेंट काढलं इथं त्याची युनिट्स लिहायचे. ठीक आहे, युनिट्स लिहायचे. परत हे बघा, थोडीशी मार्जिन दिसण्यापुरती, वरून थोडंसं स्पेस. ठीक आहे बघा, SFD BMD हे इम्पॉर्टंट आहे. सॅगिंगला पॉझिटिव्ह आणि हॉगिंगला निगेटिव्ह. साईन कन्व्हेन्शन्स लिहिणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, अगेन वरून मार्जिन, साईडने मार्जिन, आणि हे कन्क्ल्युजन जे मी बोलत होतो, रूट इज रिपीटिंग सो रूट इज इक्वल टू दिस अँड दिस. हे कन्क्लुडिंग स्टेटमेंट. ठीक आहे, 8 out of 8. सो हे आहे जे की टॉपर्सच्या आन्सर्समध्ये असतं आणि जे तुम्हाला सुद्धा फॉलो करायचे आहेत. अशा गोष्टी आहेत. हे झालं न्यूमेरिकलचं. आता आपण थेअरी बेस्ड क्वेश्चन बघू. बघा, या कॅन्डिडेटला 116 मार्क्स आहेत पेपर 2मध्ये. सो असं काय वेगळं केलं आहे? पहिली गोष्ट तर ऑब्झर्व करा, खूप सुटसुटीत लिहिलं आहे. ठीक आहे, आता त्याच्यात क्वेश्चन होता की चेन सर्वेसाठी कोणते इन्स्ट्रुमेंट यूज होतात. तर हे 6 इन्स्ट्रुमेंट त्यांनी पहिले लिहून ठेवलेत आणि नंतर प्रत्येक एक एक्सप्लेन केलं खाली. ठीक आहे, तर तुम्ही पण याच्यातून टेकआउट करा की तुम्ही पण असंच काहीतरी मांडणी कराल तुमच्या क्वेश्चनची. तर हे बघा, चेन टाकलं पॉईंट नंबर 1, त्याच्यानंतर सब क्वेश्चन डॅश मारून लिहिलं, प्लस परत टाईप्स ऑफ चेन, परत स्पेस रिकामी सोडली. परत त्यांनी हे बघा, ही मिस्टेक नाही करायची. हे जे लाईनच्या बाहेर लिहिलं आहे हे नाही करायचं. ठीक आहे, बघा सुटसुटीत आहेत, स्पेस खूप सोडलं आहे मस्त, ज्यामुळे तुमचं आन्सर असं सुटसुटीत वाटतं, ब्रेदेबल वाटतं. ठीक आहे, डायग्रामला बॉक्स करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉम्पोनंटची नावं, नोझल वगैरे. ठीक आहे, रफ असली तरी चालून जाते. परत बघा, हे बघा फ्लो चार्ट, डिस्चार्ज. हे बघा, लाईन लिहित नाही बसायचं. फ्लो चार्ट जेवढं डायग्राममधून कन्वे करता येईल तेवढं कन्वे करायचं आहे. बघा 6 मार्क 8 पैकी. ठीक आहेत ना, डिसेंट मार्क्स आहेत. थेअरीमध्ये अजून काय हवं आहे? ठीक आहे, पेपर भरलेला पण वाटेल, प्लस मार्क्स पण भेटतील. ठीक आहे, सो डायग्राम आणि फ्लो चार्ट किंवा अजून ट्री डायग्राम अशा गोष्टींमधून तुमचं इन्फॉर्मेशन, तुमचा डेटा कन्वे करा. ठीक आहे, लाईन लिहित बसू नका. ओके, तरी झालं टॉपर्सबद्दल. आणि आता काही छोट्या इम्पॉर्टंट गोष्टी, की ही PDF जी आहे आणि सॅम्पल ती तुम्हाला भेटून जाईल टेलिग्राम चॅनलवर. लिंक खाली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर एक काम करा, तुम्ही या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, तिथं टेलिग्रामची लिंक आहे, टेलिग्राम जॉईन करा. तिथं मी ही सेम PDF पिन केले. पिनमध्ये जाऊन बघितलं तर तुम्हाला ही सॅम्पल आन्सर शीट म्हणून PDF आहे, ती डाउनलोड करा. त्यामधून तुम्हाला हे सॅम्पल आन्सर शीट भेटून जाईल. आणि जर तुम्हाला तुमचे पर्सनलाइज म्हणजे तुम्हाला हवं असेल की मी कुठे इम्प्रूव्ह करू आन्सरमध्ये, तर हा जो मेल आहे, मी खाली मेल डिस्क्रिप्शनमध्ये मेल देतो माझा, तो civilsetu01@gmail.com हा जो मेल आहे याच्यावर तुम्ही तुमचे आन्सर्स पाठवा, नाव पाठवा आणि तुमचे आन्सर्स पाठवा. मी तुम्हाला हे करून देईन, काही इम्प्रूव्हमेंट्स असतील ते तुम्हाला मेल थ्रू करेन, किंवा खाली तुमचं टेलिग्राम ID लिहून द्या, मी तुमच्या टेलिग्राम IDवरती तुम्हाला इम्प्रूव्हमेंट्स जे असतील ते सांगेन तुम्हाला. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं.
जे तुम्हाला इम्पॉर्टंट सांगायचं होतं ते सांगून झालं. पेनबद्दल किंवा अजून काही जे सगळं सांगायचं होतं कॉमन डाऊट्स ते सगळे क्लिअर असतील आय होप. कमेंट्समध्ये अजून काही डाऊट्स असतील तर विचारा, ठीक आहे. मी तुम्हाला कमेंट्समध्ये रिप्लाय देऊन ते डाऊट्स सॉल्व करायचं ट्राय करेन. अजून सबस्क्राईब करा, व्हाईट कलरचं बटन असेल, प्लीज सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि कमेंट्समध्ये सांगा की नवीन व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे तुम्हाला, त्याच्यासाठी मी ट्राय करेन. सो थँक्यू, ठीक आहे. थँक्यू, ऑल द बेस्ट.